जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत. पुणे नगर मार्गावर एसटीची पहिली बस 1 जून 1948 रोजी धावली होती. त्या निमित्ताने 1 जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली लालपरी अर्थात महामंडळाची एसटी बस ही आता 76 वर्षाची झाली आहे. फक्त 36 बेडफोर्ड बसेसने सुरू झालेला हा प्रवास गेल्या 76 वर्षात जवळपास 14 ते 15,000 बसेस पर्यंत पोहोचला आहे. सध्या दररोज 55 लाख प्रवाशांची वाहतूक एसटी महामंडळाच्या बसेसद्वारे केली जात आहे. अशातच प्रवाशांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी समोर आली आहे. एसटीच्या प्रवाशांना घरबसल्या तिकीट बुक करता यावे म्हणून तिकीट प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. या नवीन ऑनलाईन सेवेद्वारे तुम्हाला मोबाईलवर देखील एसटी बसचे तिकीट बुक करता येईल. महामंडळाने गतवर्षी नव्याने सुरू केलेल्या ऑनलाईन आरक्षण सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. महामंडळाने 1 जानेवारी पासून ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रणाली अद्ययावत केली आहे. त्यामुळे आधीच्या तुलनेत या नवीन यंत्रणेत पैसे कापले जाऊन देखील तिकीट बुक न होणे, आसन क्रमांक न दिसणे, तिकीट आरक्षण न होणे अशा सर्व तक्रारी कमी झाल्या आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे एसटी महामंडळाने प्रवाशांच्या तिकीट बुकिंग सेवेतील अडीअडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी केले आहेत. ऑनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना काही तांत्रिक अडचणी आल्यास आता 7738087103 या नंबरवर संपर्क साधून प्रवाशी आपली तांत्रिक अडचणी सोडू शकतील. हे नंबर 24 तास सुरू राहणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन तिकीट बुक करताना खात्यातून पैसे कापले गेल्यास आणि तिकीट बुक न झाल्यास म्हणजेच पेमेंट गेटवे संदर्भात काही तक्रारी असल्यास प्रवाशांनी 01204456 या क्रमांकावर संपर्क साधावा असे महामंडळाने म्हटले आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.